तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला. बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, अब्दुल सत्तार अंतरवालीच्या दिशेने रवाना. जरांगेंना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार. मराठा अभ्यासकांची जरांगेंसोबत शासनाच्या ड्राफ्टवरती चर्चा. सकाळी 10 वाजल्यापासून जरांगेंचं उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण स्थळ सोडणार नाही. जरांगे आक्रमक. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू. सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार. मंत्री राधाकृष्ण विखेंची मागणी. स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत महिन्याभरात कार्यवाही करू. जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार. सरकारचं जरांगेंना आश्वासन. मनोज जरांगेंच्या प्रश्नांवरती सरकार सकारात्मक. मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतलेले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावरती उतरू. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल. बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. निर्णय घेताना ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही. एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार. फडणवीसांची भूमिका. ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन. जरांगेंनी बाजावरती बसून आंदोलन केलं. आम्ही ढेकळात आंदोलन करू. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश. मुंबईत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. तनपुरेंना भाजपकडनं अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार. अजित पवार असताना विलिनीकरणाच्या एका बैठकीला मी उपस्थित होतो. जयंत पाटलांच्या घरी बैठक झाली होती. भाजप पक्षप्रवेशानंतर प्राजक्त तनपुरेंचा दावा. तनपुरेंनी भाजपात प्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक. तनपुरेंनी मतदारसंघाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला असेल. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. राह में खतरे भी है लेकिन ठहरता कौन है. सत्तेशी संघर्षाची गरज असताना तलवारी म्यान होत आहेत. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर रोहित पवारांकडनं ट्विट करत टीका. महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 17 उमेदवारांची नावं जाहीर करणार. सूत्रांची माहिती. कुणाची वर्णी कुठे लागणार याकडे लक्ष. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक. मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांच्या सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीत सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ. सीएनजीचे दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर. तर घरगुती पाईप गॅसच्या दरात देखील 50 पैशांची वाढ. घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर. मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. 9 जण अटकेत. दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती. मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या 3 जणांना अटक. आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन समोर. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 22 वर. सीआयडीकडनं आरोपींची 8 तास कसून चौकशी. काही आरोपींना घेऊन पथक पुण्यातील सीआयडी कार्यालयाकडे रवाना. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.